पाठीमागच्या तासाला पैसा पैसा कशाला म्हणायचं, पैशाचा शोध कसा लागला आणि पैशाचा शोध लागण्यापूर्वी कोणती पद्धत अस्तित्वात होती हा भाग आपण विचारात घेतला होता. त्याला विनिमय पद्धत असंही म्हटलं जात होतं. वस्तूच्या बदल्यात वस्तूची देवघेव करणं म्हणजे विनिमय होय, अशी विनिमयाची व्याख्याही आपण पाहिली होती. कालांतराने जसा मानवाचा विकास होत गेला तसा वस्तू विनिमय करणं अडचणीचं ठरू लागलं आणि वस्तू विनिमयामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्या अडचणी कोणत्या आहेत हे आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं होतं. त्यामध्ये गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव, मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव, वस्तूचा साठा करण्यातील अडचण, वस्तूच्या विभाज्यतेची अडचण आणि विलंबित देणी देण्यातील अडचण, अशा वेगवेगळ्या अडचणी आपण विचारात घेतल्या होत्या. आणि शेवटी आपण पैसा म्हणजे काय, पैशाच्या व्याख्या कोणत्या आहेत, जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय, अशी वॉकर या अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या सांगितलेली आपण विचारात घेतली होती. त्यानंतर क्राउथर हा एक अर्थशास्त्रज्ञ आहे, त्यांनीही सांगितलेली व्याख्या विचारात घेतली होती. जी वस्तू विनिमयाचं माध्यम म्हणून वापरली जाते आणि त्याचबरोबर मूल्यमापनाचे व मूल्यसंचयाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय, अशीही आपण व्याख्या पैशाची विचारात घेतली होती. त्यानंतर आपण पैशाची उत्क्रांती किंवा पैशाचे प्रकार हा भाग आपण सुरू केला होता. पैशाच्या उत्क्रांतीचे टप्पे मी फळ्यावर काल लिहून दाखवले होते की आज जो आपण पैसा पाहतोय तो पैसा कोणत्या कोणत्या टप्प्याने आपण इथपर्यंत प्रगती केलेली आहे हाही भाग मी फळ्यावरती लिहून दाखवला होता आणि सांगितलं होतं की आपण उद्याच्या तासाला याचा आपण विचार करूया. आता पैशाच्या उत्क्रांतीचे टप्पे विचारात घेत असताना पहिला जो होता तो म्हणजे वस्तू पैसा. म्हणजे वस्तू विनिमयामध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि पैशाचा शोध लागला. पण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पैसा म्हणून काय वापरलं जाऊ लागलं तर वस्तू देणं हे पैसा म्हणून वापरलं जाऊ लागलं. म्हणजे याचा अर्थ आपण त्या ठिकाणी कोणती वस्तू आपण विकत घ्यायची आणि त्या वस्तूचा मोबदला आपण वस्तूमध्ये द्यायचा आणि तिथं पैसा वस्तू पैसा म्हणून वापरायची. मग त्या ठिकाणी गायी असेल, म्हैस असेल, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, अशा वस्तू पैसा म्हणून वापरल्या जाऊ लागल्या. म्हणजे आता आपण जसं वस्तू पैसा म्हणून आपण काय वापरतो, 10 रुपयाची नोट वापरतो, 50 रुपयाची नोट वापरतो, 500 रुपयाची नोट वापरतो. पण त्यावेळेस पैसा म्हणून काय वापरलं जात होतं तर वस्तू वापरली जात होती. वस्तूच्या मोबदल्यात वस्तू नव्हे. म्हणजे ह्या अशा वस्तू होत्या ठोकळ वस्तू की त्या वस्तू पैसा म्हणून वापरल्या जात होत्या. आपण एखादी वस्तू खरेदी केली की पैशाच्या स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांना ती वस्तूच द्यायची. मग शेळी असेल, मेंढी असेल, गाय असेल, म्हैस असेल, रेडा असेल, बकरा असेल, काही असेल, बैल असेल की वस्तू म्हणून त्या ठिकाणी द्यायची. पण काय व्हायला लागलं की कालांतरानं ह्या वस्तू साठवून ठेवायच्या कशा. आपण पैसे आता कितीही साठवून ठेवू शकतो पहा, कितीही लाखो रुपये कोट्यावधीमध्ये आपण पैसे साठवून ठेवू शकतो. पण कशामध्ये, चलनामध्ये. पण वस्तूमध्ये पैसे साठवून ठेवणं शक्य होत नाही. आणि त्या ज्या वस्तू वापरल्या जात होत्या पैसा म्हणून त्या वस्तूचा साठा करणं किंवा त्याचं संग्रह करणं हे अडचणीचं ठरू लागलं. म्हणून काय झालं,
वस्तू पशु बघा लक्षात घ्या, पशु, कारण आपण सगळे पशु सांगितलेले आहेत. पशु म्हणून पैसा जो वापरला जात होता हा कालबाह्य झाला आणि नंतर काय आलं, वस्तू पैसा. म्हणजे सुरुवातीला पशु वापरलं जात होतं पैसा म्हणून, त्याच्यात दोष दिसून आले. साठा करण्यामध्ये अडचणी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि तो दोष दूर करण्यासाठी त्याला पशु पैशाला वस्तू पैसा हा पर्यायी त्या ठिकाणी उपलब्ध झाला. म्हणजे जुन्या काळामध्ये ज्या वस्तू पैसा देवाणघेवाणीचे कार्य करत होते किंवा वापरल्या जात होत्या त्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि परत वस्तू पैसा उदयास आला. म्हणजे वस्तू पैसा म्हणजे ज्या ठिकाणी समुद्रकिनारे असेल त्या ठिकाणी शंख शिंपले त्या ठिकाणी वस्तू म्हणून वापरायची, किंवा त्या ठिकाणी वस्तू लोकरीचं कापड काही ठिकाणी वस्तू म्हणून वापरलं जात होतं, किंवा काही ठिकाणी धान्य वापरलं जात होतं वस्तू म्हणून, काही ठिकाणी मीठ वापरलं जात होतं वस्तू म्हणून, काही ठिकाणी दगड वापरले जात होते पैसा म्हणून. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी जसा एरिया असेल, जसं पिकत असेल शेतीमध्ये, जसं त्या एरियामध्ये वस्तू तयार होत असेल त्या पद्धतीनं पैसा म्हणून त्या वस्तू दिल्या जाऊ लागल्या. म्हणजे याचा अर्थ वस्तू पैसा जो आहे तो वस्तू पैसा हा पशु पैशाला पर्यायी म्हणून वापरला जाऊ लागला. म्हणजे पैसा म्हणून पशु साठवून ठेवणं अडचणीचं व्हायला लागलं, म्हणून त्याला पर्याय म्हणून आपण जसा विकास होऊ लागला तसा वस्तू पैसा म्हणून आपण वापरू लागलो. पण वस्तू म्हणून आपण पैसा म्हणून ज्या वस्तू वापरू लागलो त्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी निर्माण व्हायला लागल्या. शंख शिंपले, दगड, माती, धान्य, लोकर ह्या अशा वस्तू सुद्धा साठवून किती ठेवायच्या, त्याला सुद्धा लिमिट आहे. आपण अशा वस्तू धान्य आपण किती साठवून ठेवू शकतो त्याला लिमिट आहे. त्याच्यापेक्षा जास्त धान्य आपल्याला साठवता येत नाही. मग संग्रह करणं अडचणीचं व्हायला लागलं आणि मग ह्याच्यात दोष दिसून यायला लागले आणि मग परत काय झालं, धातूचा पशु पैसा पहिला, त्यानंतर वस्तू पैसा, त्यानंतर धातू पैसा. आता या ठिकाणी बघा, धातू पैसा जो आहे तो धातू पैसा तयार करताना वेगवेगळा धातू वापरले जात होते. सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम असे जे काही धातू आहेत हे धातू पैसा म्हणून वापरला जाऊ लागला. म्हणजे याचा अर्थ धातूचे तुकडे पैसा म्हणून वापरायचे. विशिष्ट आकाराचा धातूचा तुकडा काढायचा आणि त्या ठिकाणी पैसा म्हणून वापरायचा. मग एक वस्तू घेतल्यानंतर परत किती धातूचे तुकडे द्यायचे ह्याचं एक मूल्य ठरलेलं असायचं आणि ते मूल्य ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी पैसा म्हणून धातू पैसा त्या ठिकाणी वापरला जाऊ लागला. परंतु परत काय व्हायला लागलं, जे मौल्यवान धातू आहेत सोने, चांदी ह्याची कमतरता भासायला लागली, ह्याची टंचाई भासायला लागली. प्रत्येकजण जर पैसा म्हणून जर याच वस्तू वापरत असेल तर ह्या अडचणी निर्माण व्हायला लागल्या, ह्यांची टंचाई निर्माण व्हायला लागली. सोनं असेल, चांदी असेल, प्रत्येकजण त्या ठिकाणी वस्तूच्या मोबदल्यामध्ये त्या ठिकाणी धातूचा पैसा किंवा धातूचा तुकडा पैसा म्हणून देऊ लागला. मग अशा अडचणी निर्माण झाल्या आणि त्याचबरोबर धातूचे जे तुकडे आहेत ते धातूचे तुकडे एकसारखे नसणार आहेत. जसं आता 5 रुपयाचं नाणं सगळीकडे एकसारखं आहे, 10 रुपयाचं नाणं सगळीकडे एकसारखं आहे, पण पूर्वी पैसा म्हणून जे वापरलं जात होतं तो पैसा किंवा धातूचा तुकडा एकसारखा दिसत नव्हता. आणि मग याच्यामध्ये एकसारखेपणा यावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून नंतर या धातूच्या पैशातून उगम झाला तो म्हणजे धातूची नाणी. म्हणजे धातूची नाणी पैसा म्हणून वापरायला सुरुवात झाली. आता पूर्वीच्या काळात
पूर्वीचा काळ जर जुना विचारात घेतला तर त्या ठिकाणी विविध राज्यांचे राजे आणि त्यांची राजमुद्रा, एका बाजूला राज्यांचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला राजमुद्रेचा ठसा, अशी नाणी तयार करायला सुरुवात झाली आणि ठसा म्हणून त्या ठिकाणी वापरली जाऊ लागली. पण काळानुसार काय झालं, शासकीय धोरणं बदलत चालली. जसा मानवाचा विकास होत जायला लागला तशीच शासनाची धोरणं बदलायला लागली. म्हणून शासनानं काय केलं, सगळ्या नाण्यामध्ये एकसारखेपणा यावा, अडाणी अशिक्षित व्यक्तीला सुद्धा नाणी ओळखता यावीत, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सर्व नाण्यांमध्ये एकसारखेपणा येण्याच्या दृष्टिकोनातून ही नाणी छापण्याचं काम सरकारनं स्वतःकडे घेतलं आणि अशी नाणी सरकार छापायला लागलं. म्हणजे अगोदर वेगवेगळे राजे आणि त्यांचे राजमुद्रा यांच्या ह्याच्यातून त्यांची ती नाणी तयार करत होती. पण परत शासनाची धोरणं बदलली. शासनाच्या धोरणानुसार परत हे सर्व अधिकार शासनानं स्वतःकडे घेतले आणि निश्चितच अशी जी नाणी आहेत ही नाणी शासनानं तयार करायला सुरुवात केली. जे छोटे छोटे व्यवहार आहेत, लहान व्यवहार आहेत, असे व्यवहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नाणी वापरली जातात. असे छोटे व्यवहार नाण्याच्या साह्यानं पूर्ण केले जातात. आता त्यामध्ये नाण्याचे वर्गीकरण दोन प्रकारे केलेलं आहे. त्यामध्ये प्रमाणित नाणी, प्रमाणित नाणी. आता प्रमाणित नाणी कशाला म्हणायचं, किंवा त्याला प्रधान नाणी असंही म्हणतात. कशाला म्हणायचं, ज्या नाण्याचं अंतर्गत मूल्य आणि दर्शनी मूल्य एक सारखं असतं त्या नाण्याला प्रमाणित नाणी असं म्हणतात. ज्या नाण्याचं अंतर्गत मूल्य आणि बहिर्गत मूल्य, अंतर्गत मूल्य बरोबर बहिर्गत मूल्य एक सारखं असतं अशी नाणी म्हणजे प्रमाणित नाणी. आता प्रश्न असा पडतो की अंतर्गत मूल्य कशाला म्हणायचं आणि बहिर्गत मूल्य कशाला म्हणायचं. आता अंतर्गत मूल्य लक्षात ठेवा अगोदर. आता आपण नाणी पाहतोय, 2 रुपयाचं नाणं आहे, 5 रुपयाचं नाणं आहे, 10 रुपयाचं नाणं आहे. 10 रुपयाचं नाणं जर असेल, 10 रुपयाचं जर नाणं असेल तर 10 रुपयाचं नाणं तयार करण्यासाठी जेवढ्या किमतीचा धातू वापरला जातो त्या धातूची किंमत म्हणजे कसलं मूल्य, अंतर्गत मूल्य. म्हणजे नाणं तयार करण्यासाठी किती किमतीचं नाणं धातू वापरलेला आहे त्या धातूची किंमत म्हणजे अंतर्गत मूल्य. आणि बहिर्गत मूल्य कशाला म्हणायचं, जे आपल्याला दिसतंय. बरोबर आहे. आपण 10 रुपयाचं नाणं कशावरनं म्हणतो, त्याच्यावरती लिहिलेलं असतं, 10 अंक असतो. 1 रुपयाच्या नाण्यावरती 1 अंक असतो किंवा असा थंब असतो पहा नाण्यावर. 2 रुपयाचं नाणं असल्यानंतर काही नाण्यावर 2 आकडा लिहिलेला आहे, काही नाण्यावर असे 2 बोटं दाखवलेली आहेत पहा त्या नाण्यावर. त्याच्यावरून आपण ओळखतो की हे 2 रुपयाचं नाणं आहे. मग जे आपल्याला नाण्यावर दिसतंय किती रुपयाचं मूल्य आहे त्याला कसलं मूल्य म्हणायचं, बहिर्गत किंवा दर्शनी मूल्य. लक्षात येते. आणि अंतर्गत मूल्य म्हणजे ते नाणं तयार करण्यासाठी किती किमतीचं धातू वापरलेला आहे ते मूल्य म्हणजे अंतर्गत मूल्य. बघा, 10 रुपयाचं नाणं आहे त्याला म्हणायचं दर्शनी मूल्य. आणि हे 10 रुपयाचं नाणं तयार करण्यासाठी 10 रुपये किमतीचा जर धातू वापरला तर त्याला अंतर्गत मूल्य म्हणायचं. आणि जर दोन्ही समान असेल तर त्याला
कसली नाणी म्हणायचं? कसली? प्रमाणित नाणी म्हणायचं. लक्षात ठेवा. आता मला एक सांगा, जर दर्शनी मूल्य 10 रुपये असेल बघा, आणि अंतर्गत मूल्य जर समजा 50 रुपये जर असेल, काय होईल? दर्शनी मूल्य 10 रुपये आणि अंतर्गत मूल्य 50 रुपये जर असेल, तर लोक नाणी गोळा करतील आणि काय करतील? नाणी धातू वितळतील आणि धातू विकतील. बरोबर आहे? कारण फायदा 10 रुपयाच्या नाण्यापासून जर समजा त्या व्यक्तीला 30-40 रुपये फायदा होत असेल, तर व्यक्ती 10 रुपयाची नाणी अशी गोळा करत बसेल, ती वितळवेल आणि ती परत धातू म्हणून विकेल. लक्षात येते का? म्हणून कधीही नाण्यामध्ये अशी परिस्थिती नसते, अशी परिस्थिती कधीच नसते. तर एक पूर्वीच्या काळामध्ये एक तर दोन्ही समान होतं. पूर्वीच्या काळामध्ये एक तर दोन्ही समान होतं. आणि आता जी नाणी आहेत ना, त्या नाण्यामध्ये तर 10 रुपयाचं दर्शनी मूल्य आणि 2 रुपयाचं अंतर्गत मूल्य, अशीच परिस्थिती आहे आता. म्हणून तुम्ही बघा, 5 रुपयाचं नाणं, पूर्वीचं नाणं झाड होतं 5 रुपयाचं. आता नवीन नाणी आहेत 5 रुपयाची, किती छोटे आहेत बघा. 1 रुपयाचं 2 रुपयाचं नाणं पूर्वीचं मोठं होतं, आताचं नाणं छोटं आहे. हे कशासाठी? तर ते काय केलेलं आहे? दर्शनी मूल्य जास्त आणि अंतर्गत मूल्य कमी, अशी जी नाणी असतात त्याला कसली नाणी म्हणायचं? दुसरा आकडा आहे गौण. गौण नाणी, किंवा त्याला दुसरा शब्द आहे लाक्षणिक नाणी. याची व्याख्या काय आपल्याला सांगता येईल बघा. ज्या नाण्याचे दर्शनी मूल्य हे अंतर्गत मूल्यापेक्षा जास्त असतं, दर्शनी मूल्य हे अंतर्गत मूल्यापेक्षा जास्त, किंवा अंतर्गत मूल्य हे दर्शनी मूल्यापेक्षा कमी असतं, अशा नाण्याला गौण नाणी असं म्हणतात. आणि आता आपल्या देशामध्ये सर्व प्रकारची नाणी जी आहेत, ती नाणी कसली आहेत? आता गौण नाणी आहेत. आताची नाणी सगळी गौण प्रकारची नाणी आहेत. आणि गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेचा व्यवहार करण्यामध्ये या नाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कमी व्यवहार किंवा कमी रकमेचे व्यवहार करण्यासाठी या नाण्याचा वापर केला जातो. आता एक तुमच्या थोडंसं दैनंदिन जीवनामध्ये लक्षात येते का बघा तुम्ही. 1 रुपयाला चॉकलेट आहे, बरोबर आहे? 1 रुपयाला चॉकलेट आहे. आता चॉकलेट 1च रुपयाला आहे, आणखी सुद्धा चॉकलेट 1च रुपयाला आहे, आणखी सुद्धा. 1 रुपयाचं चॉकलेट विकलं तर किती रुपयाला विकावं लागेल? डायरेक्ट 2च रुपयाला विकावं लागेल, कारण 25 पैसे 50 पैसे व्यवहारात नाही, 2च रुपये किंमत करायला लागणार. कंपनीला 1 रुपयाचं पूर्ण 2 रुपये किंमत कमी करून कंपनी तोट्यात जाईल आणि चॉकलेट कोण खरेदी करणार नाही. मग कंपनी काय करते? चॉकलेट 1च रुपयाला विकते. फक्त चॉकलेटचा आकार काय करत चालली कंपनी? छोटा करत चालली. पूर्वीच्या काळामध्ये जर 1 रुपयाचं चॉकलेट जर खाल्लं ना, तर लहान मुलाला देताना सुद्धा विचार करायची, घशात अडकेल म्हणायची, एवढं मोठं चॉकलेट असायचं. मग तुम्ही मँगो बाईट चॉकलेट घ्या, तुमची कोणतीही चॉकलेट घ्या, किंवा तुम्ही गेल्या 2-3 वर्षापूर्वी जे चॉकलेट खात होतात ते चॉकलेट आज घ्या तुम्ही, त्याची साईज 50% कमी झाली. कारण कंपन्या काय करतायत की कंपन्या चॉकलेटची किंमत वाढवू शकत नाही. कंपनीला चॉकलेट 1 रुपयाच्या ऐवजी 1 रुपये 10 पैशाला विकावं लागेल, 1 रुपये 20 पैशाला विकावं लागेल, पण ही वरची नाणीच अस्तित्वात नाहीत. म्हणून कंपन्या काय करतात? त्यांचा आकार कमी करतात. आणि असे जे व्यवहार आहेत, छोटे व्यवहार दैनंदिन जीवनामध्ये,
की असे छोटे व्यवहार या नाण्याच्या साह्यानं पूर्ण केले जातात. कोणते व्यवहार नाण्याच्या साह्यानं पूर्ण होतात हे तुम्हाला माहीत आहे, सांगायची गरज नाही. समजा तुम्ही कपडे आणायला गेलाय आणि समजा तुम्ही 5-5 रुपयाची नाणी कापड दुकानदाराला तर देणार आहे का सगळी 1000 रुपयाची? नाही द्या, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही 5-5ची नाणी कुठं देणार आहे? की अगदी छोटे किरकोळ व्यवहार करायचे असतील. तुम्ही चहा प्यायला गेलाय, 10 रुपयाला चहा असेल तर तुम्ही 5-5ची 2 नाणी देऊ शकताय, 2-2ची 5 नाणी देऊ शकताय, म्हणजे व्यवहार छोटासा झाला. पेट्रोल पंपावरती जर आपण 50 रुपयाचं पेट्रोल टाकलं, 2-2 रुपयाची नाणी दिली तरी आपल्याला पहिल्यांदा हाकलून काढतील बाहेर. पहिल्यांदा तू पैसे आणून दे म्हणते, दुसरे काळखीशात. का? व्यवहार मोठा आहे. आणि जर समजा तुम्ही 55 रुपयाचं पेट्रोल टाकलं तर 50ची नोट आणि दुसरे 5 रुपये दिले तरी व्यवहार होतो. म्हणजे छोटे व्यवहार करण्यासाठी अशी नाणी वापरली जातात. पण परत काय व्हायला लागलं की मोठं व्यवहार या नाण्याच्या साह्यानं करणं अवघड व्हायला लागलं. मोठं व्यवहार कसं करायचं? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ही नाणी वाहून न्यायची कशी? बघा, समजा आपल्याला जर 10, 15, 20 हजार रुपये जर आपल्याला इथनं पुण्याला घेऊन जायचं असेल आणि आपल्याकडे जर 5-5ची 2-2 रुपयाची जर नाणी दिली तर आपल्याकडे वजन किती होईल? आपण थकणार का नाही? ते इथनं व्हावं पिशव्या घेऊन 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 एस टीमध्ये न्यायचं, परत तिथं गेल्यानंतर उतरल्यानंतर परत खाली परत आणखीन चालायचं. मग अशा अडचणी निर्माण व्हायला लागल्या आणि परत काय झालं? कागदी पैसा अस्तित्वात आला. ज्याला आपण कागदी चलन असंही म्हणतो. आता कागदी पैसा हा धातूच्या नाण्याला पर्यायी पैसा म्हणून अस्तित्वात आला. पर्यायी पैसा. आता बघा, दैनंदिन जीवनामध्ये आता हे प्रकरण कसं महत्वाचं आहे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. आता हा कागदी पैसा आपण पाहतोय, सगळं करतोय, व्यवहारामध्ये वापरतोय, सगळं होतोय, पण आपल्या पुढं मोठा प्रश्न पडतोय, हा पैसा येतोय कुठनं नेमका? आपल्यापर्यंत कसा येतोय? कोण तयार करत असेल? कोण छापत असेल? ह्या सगळे प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतात. आता तो एक प्रश्न आपल्या पुढचा सुटणार आहे, कारण धातूच्या पैशाला पर्यायी पैसा म्हणून त्या ठिकाणी कागदी पैसा किंवा कागदी चलन व्यवहारामध्ये आणलं गेले. पूर्वी अगदी सुरुवातीचा काळ धातूची नाणी त्याला पर्याय म्हणून ज्यावेळेस कागदी पैसा सुरुवातीला छापला गेला त्यावेळेस हा कागदी पैसा छापण्याचं काम वेगवेगळ्या बँका करत होते. वेगवेगळ्या बँका, ह्या मोठ्या मोठ्या बँका असतात, स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, अशा ज्या काही मोठ्या बँका होत्या, व्यापारी बँका, त्या बँकाच काय करायच्या? ह्या नोटा छापायचं काम करत होत्या. पण परत काय व्हायला लागलं की लोकांना प्रत्येक बँकेच्या नोटा ओळखण्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला लागल्या. ह्या नोटा ओळखायच्या कशा? एका बँकेची 10 रुपयाची नोट वेगळी असायची, दुसऱ्या बँकेची 10 रुपयाची नोट वेगळीच असायची. आणि अडाणी अशिक्षित लोकांना नोटा ओळखण्यामध्ये अडचण निर्माण व्हायची. म्हणून काय केलं? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 साली केली आणि आपल्या देशामध्ये ह्या सर्व चलनी नोटा छापण्याचा अधिकार किंवा एकाधिकार कोणाला दिलेला आहे? तर RBI. आर म्हणजे रिझर्व्ह, बी म्हणजे बँक आणि आय म्हणजे इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक किंवा त्याला म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मराठीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक असं संबोधलं जातं. आता ही देशाची मध्यवर्ती बँक आहे. प्रत्येक देशासाठी एक अशी मध्यवर्ती बँक स्थापन केली जाते. आपल्या देशामध्ये केली जाते, अमेरिकेमध्ये आहे, जपानमध्ये आहे, इंग्लंडमध्ये, रशियामध्ये, फ्रान्समध्ये, सगळ्या देशामध्ये त्या देशात एक मध्यवर्ती बँक स्थापन केली जाते. आणि अशा चलनी नोटा छापण्याचं काम त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे सोपवलं जातं. आणि आज आपल्या देशामध्ये ज्या चलनी नोटा छापल्या जातात ह्या चलनी नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत छापल्या जातात.
आता ह्या ज्या चलनी नोटा आहेत, या चलनी नोटामध्ये जी 1 रुपयाची नोट आहे, 1 रुपयाची सुद्धा नोट तुम्ही पाहिली असेल, आणखी सुद्धा आहे, बंद झालेली नाही. काही दुकानदार घेणं टाळतात, पण व्यवहारामध्ये आहे ही नोट. 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची जी नाणी आहेत, सर्व प्रकारची नाणी, सर्व प्रकारची म्हणजे जी आता चलनात आहे ती सर्व प्रकारची नाणी छापण्याचं काम केंद्र सरकार करते. आणि जिथं नाणी छापली जातात त्याला टांगसळी असं म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये टांगसळी आहे, तिथं नाणी छापली जातात. आणि उरलेल्या सर्व किमतीच्या चलनी नोटा, आता उरलेल्या म्हणजे कुठले, 2, 5, 10, 20, 50, 100, 500 आणि 2000 रुपये किमतीच्या चलनी नोटा छापण्याचं काम हे कोण करते? देशाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते, आपल्या देशाची. आता अडाणी अशिक्षित व्यक्तीला नोटा ओळखता याव्यात म्हणून वेगवेगळ्या किमतीच्या नोटांचा आकार वेगवेगळा आहे. वेगवेगळ्या नोटांचा आकार वेगवेगळा आहे. का? तर अडाणी अशिक्षित व्यक्तीला नोटा ओळखता याव्यात. बघा, आपले आजी आजोबा जर असतील, ज्याला दहचं म कळत नाही, त्याच्या पुढं जर तुम्ही 100ची नोट जर दाखवली किंवा 20 रुपयाची नोट दाखवली, 10 रुपयाची नोट दाखवली, तर ते लगेच सांगतात ही किती रुपयाची नोट आहे, लगेच सांगतात. त्यांना जुनी 100ची नोट त्यांच्या पुढं ठेवा आणि त्यांना म्हणा, जरा आजी तुला 500 रुपये मी देतो, माझ्यापाशी होते, तर लगेच ती आजी म्हणा मला इतका येडा समजू नको, ही 500ची नोट नाही, ही 100ची नोट आहे. म्हणजे बघा, ज्याला एसटीचा बोर्ड वाचता येत नाही त्याला सुद्धा नोटा ओळखता येतात, कारण सर्व नोटा एकसारख्या आहेत. तुम्ही म्हणसाल मग सर 100ची नोट पूर्वीची मोठी होती ना आताची लहान आहे की 100ची नोट? पण ज्या 100च्या नोटा आता नवीन छापल्या जात आहेत त्या सगळ्या नोटा एकसारख्या आहेत. 2000 रुपये किमतीच्या सगळ्या नोटा आता एकसारख्याच आहेत. 500 रुपये किमतीच्या सगळ्या चलनातल्या नोटा कशा आहेत? एकसारख्याच आहेत. आता त्याच्यामध्ये बदल काही सुद्धा नाही. 500 आणि 1000 रुपयाच्या किमतीच्या नोटा तर नरेंद्र मोदींनी गेल्या 4-5 वर्षापूर्वी त्या बंद करून टाकलेल्या आहेत, काळा पैसा बाहेर निघण्यासाठी. पण काळा पैसा बाहेर 500 आणि 1000 रुपयाच्या नोटामध्ये जास्त प्रमाणामध्ये काळा पैसा होता लोकांकडं, म्हणून ह्या अचानकपणे नोटा बंद केल्या. पण तो काळा पैसा एवढा फारसा बाहेर आला नाही. पण प्रश्न आपल्या पुढे असा पडतो की काळा पैसा 500च्या आणि 1000 रुपयाच्या मूल्याच्या नोटेत साठवण्यापेक्षा 2000 रुपयाच्या नोटेमध्ये साठवणं सोपं जाते का अवघड जाते? सोपं जाते. बघा ना, 5 लाख रुपये मला साठवायचे होते पूर्वी 500 रुपयाच्या नोटेमध्ये, जास्त वजन व्हायचं. आणि आता 2000 रुपयाच्या नोटेमध्ये साठवायचं म्हटलं की थोड्याशा जागेमध्ये. आज विचार करा, आपण 2 खिशामध्ये 2 लाख रुपये सहज घेऊन जातो, कुणाला कळत सुद्धा नाही. 2000 रुपयाच्या नोटा रुमाल खिशात असल्यासारखंच वाटणार लोकांना. असा प्रश्न आपल्या पुढे पडतोय. पण लोक घाबरतायत काळा पैसा 2000 रुपये ह्या मोठ्या चलनी नोटाच्या रूपात साठवून ठेवायला. परत लोक भीतेत की मोदी हे कधी परत एखाद्या दिवशी संध्याकाळी 5-6 वाजता येतील आणि कधी म्हणतील की आजपासून 2000 रुपये किमतीच्या सगळ्या नोटा बंद, म्हणून सांगता येत नाही. म्हणून लोक तो पैसा साठवून ठेवत, हे लक्षात ठेवा. आणि ह्या नोटा रिझर्व्ह बँकेवरती नियंत्रण केंद्र सरकारचं, दिल्लीच्या सरकारचंच नियंत्रण, म्हणजे नरेंद्र मोदींचंच नियंत्रण देशाच्या रिझर्व्ह बँकेवर. रिझर्व्ह बँक त्यांनी आदेश काढला की नोटा छापते. मग आपल्या पुढे असा प्रश्न पडतो का नाही की नोटा सरळ त्या रात्रंदिवस कारखाना चालू ठेवा होतो, नोटा छापाव्या त्या
आणि सर्रास प्रत्येकाला वाटावे त्या नोटा. पण अशा रात्रंदिवस कारखाने चालू ठेवून नोटा छापता येत नाहीत. नोटा छापण्यासाठी काही नियमावली आहे, त्या प्रमाणामध्येच चलनी नोटा छापल्या जातात. पूर्वीच्या चलनी नोटा ज्या फाटलेल्या तुटलेल्या नोटा असतात बघा, प्रत्येक बँकेमध्ये घेतातच. त्या नोटा गोळा केल्या जातात, त्या नोटा परत रिझर्व्ह बँकेकडे जातात, तेवढ्या किमतीच्या नोटा परत अर्थव्यवस्थेमध्ये येतात, व्यवहारामध्ये येतात, चलनामध्ये येतात. म्हणजे याचा अर्थ ह्या ज्या चलनी नोटा आहेत, ह्या चलनी नोटावर छापण्याचं काम रिझर्व्ह बँक करते. रिझर्व्ह बँकेवर केंद्र सरकारचं नियंत्रण असतं. अशा कितीही दिवस रात्रंदिवस जर नोटा छापल्या असत्यात तर आज पैशाला किंमत कोणी दिली नसती. शाळा सुटल्यानंतर जर आपल्याला एखादी 500ची नोट जर समजा कुठं दिसली चालत चालत जात जातात तर आपण लगेच असं पुढं कोण बघतोय का, मागं कोण बघतोय का, पडदेशी कुठं बघायचं, पडदेशी उचलायची, खिशात घालायची, चालतं, कुणाही लक्षातच नाही आलं पाहिजे. असं समजा ह्या अशा नोटा जर प्रत्येकाला किती दिली असत्या तर तुम्ही तुडवली तरी तुडवून गेला असता नोटा. म्हणून अशा कितीही प्रमाणामध्ये नोटा छापल्या जात नाहीत. त्याला काही नियमावली आहे, त्या प्रमाणामध्येच त्या चलनी नोटा छापल्या जातात. आता हा जो कागदी पैसा आहे, हा कागदी पैसा जेवढ्या किमतीची नोट भारी तेवढ्या किमतीचा किंवा तेवढ्या क्वालिटीचा कागद वापरला जातो. आता नवीन 100 रुपयाची नोट बघा तुम्ही, किती क्वालिटीचा कागद आहे. पूर्वीची 100 रुपयाची नोट बघा तुमच्याकडे व्यवहारात येते, त्या नोटेचा कागद बघा किती हलका आहे. 500 रुपयाची नोट बघा तुम्ही, चुकून आपल्या खिशात जर राहिली, आपल्या आईने कपडे धुतले, कुचून वाळत परत टाकले, वाळवून परत जरी कपडे आणले आणि त्या खिशात हात घातला ते 500 रुपयाची नोट जशी येत तशी निघते बघा. का तर तिचा कागद त्या क्वालिटीचा. 2000 रुपये किमतीची नोटीची तीच परिस्थिती, आणि 5 आणि 10 रुपये किमतीची नोटा बघा तुम्ही, लगेच खराब होतात. का? कागदही कमी क्वालिटीचा असतो आणि शिवाय अशा नोटा जास्त जणांकडे दिवसभरामध्ये फिरत असतात. सकाळी तुम्ही येताना डुगडुगला दिलेली 10 रुपयाची नोट संध्याकाळपर्यंत कुठं जात असन, किती जणांकडे फिरत असन, आपण त्याचा अंदाज सुद्धा करू शकत नाही. पण अशा ज्या नोटा असतात 2000 रुपयाच्या 5000च्या नोटा, ह्या बंडलमध्ये असतात आणि ह्या नोटा अगदी फार जास्त प्रमाणामध्ये बाहेर फिरत नाहीत दिवसभर. मोठ्या व्यवहारासाठीच अशा नोटा वापरल्या जातात. त्यामुळं ह्या नोटा जास्त दिवस टिकतात. आणि परत जसं नाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं अडचणीचं व्हायला लागलं, तसंच चलनी नोटा सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं अडचणीचं व्हायला लागलं. म्हणून परत चलनी नोटाला पर्यायी पैसा आला, तो म्हणजे पतपैसा. ज्याला क्रेडिट मनी असं म्हणतात. पतपैसा बँकांनी स्वतःच्या क्रेडिटवर तयार केलेला पैसा म्हणजे पतपैसा. स्वतःच्या पतीवर किंवा स्वतःच्या क्रेडिटवर हा पैसा तयार करते बँक, म्हणून त्या पैशाला पतपैसा असे म्हणतात. आता पतपैशामध्ये कशा कशाचा समावेश होतो किंवा त्याला बँक निर्मित पैसा असंही म्हटलं जातं. आता पतपैसा मग चेक असेल, धनादेश असेल, DD असेल, डिमांड ड्राफ्ट म्हणतो आपण, किंवा हुंडी असेल, यांचा समावेश पतपैशामध्ये होतो. मी जर 10 रुपयाचा चेक स्टेट बँक ऑफ इंडियाचा याला दिला तर हा म्हणणार आहे माझ्याजवळ 10,000 रुपये आहेत आता. बरोबर आहे, कारण बँकेनं स्वतःच्या क्रेडिटवर तो पैसा तयार केलेला असतो आणि तो पैसा पतपैसा म्हणून ओळखला जातो. आणि लोकांकडून ठेवलेल्या ठेवीच्या रूपामध्ये आता असा पतपैसा मोठ्या प्रमाणामध्ये तयार केला जातो. पतपैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं सोपं जातं, शक्य होतं. 10 लाख रुपये इथून पुण्याला घेऊन जायचं म्हटलं की आपल्याला जरा थोडी रिस्कच आहे. पण 10 लाख रुपये किमतीचा चेक जर असेल तर आपण अगदी खिशात किंवा कुठंतरी पाकिटात ठेवून सुद्धा आपण पुण्याला जाऊ शकतो. म्हणजे हा पतपैसा वाहून नेणं सुद्धा सोपं जातं. आणि आजच्या या जागतिकीकरणाच्या युगामध्ये पतपैसा
पेक्षा पुढचा पैसा आला त्याला प्लॅस्टिक पैसा असं म्हणतात. की पतपैशाच्या पुढची स्टेप आली की तो पैसा प्लॅस्टिक पैसा म्हणून ओळखला जातो. म्हणजे प्लॅस्टिक पैसा, प्लॅस्टिक म्हणजे काय, प्लॅस्टिक पासून तो पैसा तयार केला जात नाही, पण त्याला आपण प्लॅस्टिक मनी म्हणतो. आणि प्लॅस्टिक पैसा वापरणं आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सोपं झालंय. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड ह्याला आपण प्लॅस्टिक पैसा असं संबोधतो. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे तुम्हाला माहितीच आहे. डेबिट कार्ड कशाला म्हणायचं, क्रेडिट कार्ड कशाला म्हणायचं. कॉमर्सची जर मुलं असतील तर तुम्हाला कॉमर्समध्ये तर ते सविस्तरपणे सांगितलं जातं. पण हा जो पैसा आहे, हा पैसा प्लास्टिक पैसा म्हणून ओळखला जातो. आणि प्लास्टिक पैशाच्या पुढं आणखीन तंत्रज्ञान गेलं त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक पैसा असं म्हणतो. आता इलेक्ट्रॉनिक पैसा मग त्याच्यामध्ये काय कशात समावेश होतो. मोबाईल फोन, म्हणजे मोबाईलच्या साह्यानं पैसे पाठवणं, ट्रान्सफर केले जातात का नाही ते. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड्स, संगणक किंवा जे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले जातात त्याला इलेक्ट्रॉनिक पैसा असंही म्हटलं जातं. तर असे पैशाच्या उत्क्रांतीचे टप्पे आहेत. आणि शेवटचा जो टप्पा आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा. इथपर्यंत आज एवढं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे. आपल्या खात्यावर जर समजा 1,00,000 रुपये असते आणि मोबाईल बँकिंगची सुविधा जर असेल, ॲप असेल, तर आपण अगदी कुठं पेट्रोल टाकायला जावा, कपडे खरेदी करायला जावा, अशाच ठिकाणी त्यांना जर लगे आपण तिथंच बोर्डच असतो त्यांचा, किंवा आपण त्यांना लगेच म्हणू शकतो की मोबाईल बँकिंगची सुविधा आहे का, फोनपे आहे का, गुगल पे आहे का. आणि आता सर्रास प्रत्येकाकडं ही परिस्थिती किंवा हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ते म्हणतात लगेच आहे. खरेदी करतो आपण, पैसे त्या ट्रान्सफर त्यांच्या खात्यावर करतो. पैसे कट झालेले किंवा डेबिट झालेला मेसेज आपल्याला येतो. क्रेडिट त्यांना पैसे झालेलाचा मेसेज त्यांना येतो. म्हणजे असे व्यवहार या पैशाच्या साह्यानं होत असतात. आता चांगला पैसा जो आहे त्या पैशाचे गुणधर्म कोणते आहेत ते गुणधर्म आपण पुढच्या तासाला. तर पैशाचे गुणधर्म असं संबोधलं जातं. बघा आता आपण आजच्या तासाला आपण पैशाचे प्रकार पाहिलेले आहेत. पैशाच्या प्रकारामध्ये किंवा पैशाची उत्क्रांतीमध्ये 8 टप्पे पाहिलेत. पशु पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा, धातूची नाणी, कागदी पैसा, पत पैसा, प्लॅस्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैसा असे टप्पे पैशाच्या उत्क्रांतीचे पाहिले. म्हणजे पैशाच्या उत्क्रांतीचे टप्पे कोणते असा प्रश्न विचारला जातो, किंवा पैशाचे प्रकार कोणते असाही प्रश्न विचारला जातो. दोन्हीचा अर्थ एकच, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आता पैशाचे गुणधर्म कुठले आहेत ते बघूया, आणि त्याच्यानंतर पैशाचे कार्य कुठले आहेत ते बघूया. तेवढं पाहिलं की आपलं हे 2 नंबरचं प्रकरण इथं संपतंय. ठीक आहे. आता परत कोणतरी येईन तासाला.